नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमीने ते लेटर फाडून टाकलेलं असतं. साडीबरोबर जे लेटर देण्यात आलेलं असतं ते भूमीने फाडून टाकलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं हे काय केलंस तू? हे लेटर का फाडून टाकलंस? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, हे बघ मी चारी बाजूने विचार केलाय. हे लेटर ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि हे बघ आकाश, मी सगळ्या बाजू पडताळून बघितल्यानंतर मी या निष्कर्षावरती पोचले की आपण हे सगळे पुरावे आहेत ना, ते नष्ट करायचे. आपण यातला एक सुद्धा पुरावा बाहेर ठेवायचा नाही आहे. आकाश, आपण या पुराव्यांवरती का विश्वास ठेवायचा? लेटर कुणी पाठवलंय, ही साडी कुणी पाठवली आपल्याला माहीत नाही. आणि जर आपल्याला माहितीच नाही आहे की ती व्यक्ती कोण आहे जी आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते, तर आपण हे पुरावे ठेवून काय करायचं? आपण या भीतीमध्ये जगायचं का की हे पुरावे आपल्याला कोणीतरी पाठवलेत? अजिबात नाही. आपण एक काम करूया, आपण हे सगळं आहे ना जाळून टाकूया. तेव्हा इथे आकाश एक पेटी आणतो, त्याच्यामध्ये साडी टाकतो, ते लेटर टाकतो आणि म्हणतो की ठीक आहे, तुझं जर म्हणणं ते असेल तर आपण तेच करूया. आपण या सगळ्याला आग लावूया. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, खरं खोटं अजून आपल्याला माहितीच नाही आहे. 7 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलंय हे जर कुणाला माहिती असेल तर ती व्यक्ती इतक्या वर्ष शांत का बसेल? म्हणजे नक्कीच आपल्याबरोबर कुणीतरी माइंड गेम खेळतंय, हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हळूहळू भूमीने आपलं डोकं लावायला सुरुवात केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव अपूर्वाला घेऊन स्टोरूममध्ये जात असतो. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, पण बलदेव, तू मला ऑफिसला न्यायचं सोडून इथे स्टोरूममध्ये कशासाठी घेऊन जातोयस? तेव्हा बलदेव म्हणत असतो की अपूर्वा, कसं असतं ना, आपल्याकडे जे क्लायंट येणार आहेत ना, त्यांना काही जुन्या डिझाईन्स हव्या आहेत. आणि आता इतके जुने डिझाईन्स, आपण जे कॅटलॉग आहेत ना, ते आपण आपल्या स्टोरूममध्ये ठेवतो. तिथे एक कपाट आहे, त्या स्टोरूममध्ये आपण सगळे आपले जुने कॅटलॉग ठेवतो. हे मला आकाश आणि भूमी यांनी कधीच सांगितलंय. त्यामुळे त्या क्लायंटला काही जुने इथे डिझाईन्स हवेत, ते कॅटलॉग घ्यायला आपण इथे आलो आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, मला एक प्रश्न पडला आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय प्रश्न पडला आहे तुला? तेव्हा भूमी म्हणते, आकाश बघ ना, म्हणजे त्यावेळेला जे काही घडलं, आपल्या हातून नकळतपणे आत्यांचा खून झाला. त्यानंतर आपण त्यांना त्या टाकीमध्ये टाकून आलो. तिथे जर कुणीतरी बघत होतं, तर मग आत्तापर्यंत तो माणूस गप्प का बसला? इतकी 7 वर्ष ती व्यक्ती शांत बसायचं कारणच काय? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तुला काय म्हणायचं आहे नक्की? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, मला हे म्हणायचं आहे, ज्या वेळेला आपण आत्यांना मारलं, त्यावेळेला आपण शहानिशाच केली नाही की आत्यांचा जीव गेलाय की नाही. तेव्हा जर रागिनी आत्या गेल्या नसतील तर, त्यावेळेला रागिनी आत्या जिवंत असतील तर, आणि हे सगळं रागिनी आत्या मुद्दामून घडून आणत असतील तर आपल्या बाबतीत, त्यांना आपल्याला त्रास द्यायला खूपच जास्त आवडतो. आकाश, तुला माहिती आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे काय बोलतेस तू? रागिनी आत्या जिवंत कशी असेल? अगं ती मेली होती ना, आपण दोघांनी मिळून तर तिला टाकीमध्ये टाकलं होतं. मग ती जिवंत कशी काय असणार? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव आणि अपूर्वा दोघेजणं स्टोरूमच्या इथे आलेले असतात. तेव्हा बलदेव म्हणतो, मी पण किती मूर्ख माणूस आहे ना अपूर्वा, इथे मी कॅटलॉग घ्यायला आलो आहे. बरं यायचं तर येताना कपाटाची चावी आणायची ना, कारण आपण सगळे डॉक्युमेंट कपाटामध्ये ठेवतो आणि त्याची चावी एका ठिकाणी असते, ती मी आणायला विसरलो आहे. तेव्हा तू एक काम कर, तू 2 मिनटं फक्त माझी इथे वाट बघ, मी लगेच जातो आणि कपाटाची चावी घेऊन येतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आकाश म्हणत असतो, भूमी तू नको तो विचार करू नको. हे बघ, रागिनी आत्या जिवंत नसणार आहे. अगं ती जर जिवंत असती तर ती 7 वर्ष गप्प बसली असती का? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश त्या का नाही गप्प बसणार? अरे त्यांना भीती वाटत असेल ना, की त्या जर लवकर बाहेर आल्या तर त्यांचं प्रकरण किती बरं इथे चिघळलं होतं. त्यांना कुणीही सहजरित्या ओळखलं असतं, पकडलं असतं. त्यामुळे त्या लपून बसल्या असतील आणि आता जेव्हा शांत वातावरण झालंय, तेव्हा त्या बाहेर आल्या असतील आपल्याला पुन्हा एकदा त्रास द्यायला. मला तर वाटतंय की रागिनी आत्याच हे सगळं घडून आणतेस. रागिनी आत्या जिवंत असल्या तर? आकाशला वाटत असतं की नाही,
रागिनी आत्या जिवंत नाहीच आहे. तो म्हणतो की थांब, मी जातो आणि माचीस घेऊन येतो. तेव्हा इथे आकाश माचीस आणायला जाणार, तेव्हा एका कोपऱ्यामध्ये आकाशला माचीससुद्धा सापडतो. तेव्हा आकाश तो माचीस घेतो आणि सरळ आता त्या साडीला वगैरे आग लावून टाकतो. तो आता पुरावेच नष्ट करून टाकतो. जे कोणी लोक त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतात, आकाश आणि भूमी जे पुरावे आता पाठवलेले असतात ते जाळून इथे खाक करून टाकतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा आता बाहेरच उभी असते. ती म्हणत असते की स्टोरूममधून हा सगळा धूर कसा काय येतोय? स्टोरूममध्ये आग लागली आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा आता दरवाजा उघडते आणि ती सरळ आतमध्ये येते. बघते तर काय, आकाश आणि भूमी दोघेजण आतमध्ये असतात आणि त्यांनी पेटीमध्ये काही गोष्टींना, काही वस्तूंना आग लावली हे आता अपूर्वाच्या लक्षात येतं. तेव्हा त्या ठिकाणी बलदेवसुद्धा आलेला असतो. बलदेव म्हणतो, अरे आकाश, भूमी, तुम्ही इथे काय करताय दोघेजण? आणि हे काय, कशाला आग लावलीत तुम्ही, तीसुद्धा इथे? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अरे तुला माहिती आहे ना बलदेव, जे आपले जुने जुने डॉक्युमेंट्स असतात ते खूपच जास्त कॉन्फिडेन्शियल असतात ना. ते कोणाच्या हाती लागायला नको, नंतर काही प्रॉब्लेम नको, म्हणून ते आम्ही एकत्र करूनच पूर्णपणे जाळून टाकले. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की आकाश, अरे पण इथे बाहेर तरी जाळायचे ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, अरे बलदेव दादा आणि अपूर्वा, तुम्ही दोघेजण इथे काय करताय ते तरी सांगा ना. आम्ही आमचं काम करत होतो. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, अगं भूमी, मी अपूर्वाला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जात होतो, पण त्याचबरोबर माझी महत्त्वाची मीटिंगसुद्धा आहे ना आपल्या क्लायंटबरोबर. त्यांना इथे काही जुने डिझाईन्स बघायचे आहेत. तेव्हा आता जुने डिझाईन्स, त्याचे कॅटलॉग आपल्या इथे कपाटामध्ये असतात ना स्टोरूमच्या, तेच मी घ्यायला आलो होतो. पण बघितलं तर इथे धूर आला, म्हणून मी पण बघायला आलो. तेव्हा भूमी म्हणते, बलदेव दादा, अरे असं काय करतोयस? अरे जुने डिझाईन्स वगैरे नंतर दाखव, आधी अपूर्वाला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जा. आपलं ऑफिस दाखव ना तिला. अपूर्वा, तुला आमचं ऑफिस खरंच खूप आवडेल. खूप छान आहे आपलं ऑफिस, तुला खूपच जास्त आवडेल, असं आता भूमी म्हणत असते. ती म्हणते, बलदेव दादा, अरे कसला विचार करतोयस? जा ना, आधी अपूर्वाला ऑफिसमध्ये घेऊन जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आणि बलदेव दोघेजण ऑफिसला जायला निघतात. पण प्रेक्षकांनो, ज्या पद्धतीने इथे आता भूमी आणि आकाश हे दोघेजण घाबरलेले असतात ना, म्हणजे अक्षरशः त्यांच्याकडे बघून असं वाटतं की ते दोघेजण किती मोठ्या दडपणाखाली आहेत. न कळतपणे का होईना, पण हातून गुन्हा तर घडलेला आहे आणि त्यामुळे तो गुन्हा लपवता लपवता दोघांच्याही नाकीस 9 आलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता बसते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, थोडक्यात वाचलो आपण, नाहीतर ह्या अपूर्वाने जवळजवळ आपल्याला आता बघितलंच होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाला सुद्धा प्रश्न पडलेले असतात की नक्की या दोघांचं काही चाललंय तरी काय? माझ्यापासून काही लपवत आहेत का? असं अपूर्वालाही वाटत असतं. आणि ती मागे वळून जेव्हा भूमी आणि आकाशकडे बघते, तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी आता स्माईल करते, असं दाखवत असते की जणू काही घडलेलंच नाही आहे, आम्ही काही लपवलेलंच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आपलं काम करत बसलेले असते आणि आता तिचं ACPचं महत्त्वाचं काम म्हणजे एवढंच आहे, रागिनी पटवर्धन आणि हे संपूर्ण कुटुंब यांचं नेमकं 7 वर्षांपूर्वी काय काय घडलंय हे सगळं आता अपूर्वाला शोधून काढायचं असतं. ती म्हणते की रागिनी पटवर्धन, त्यानंतरला भूमी आणि आकाश, त्याचबरोबर 7 वर्षांपूर्वी रागिनी पटवर्धन ही पळून गेली आणि त्यानंतर परदेशात गेली. त्यानंतरला तिचा काही पत्ताच लागलेला नाही आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी इथे 7 वर्षांच्या तिथेच अडकून पडलेल्या आहेत. नेमकं 7 वर्षांपूर्वी असं काय काय घडलं होतं ते मला आता जाणून घ्यायचं आहे. बलदेवने सांगितलंय की रागिनी पटवर्धनविषयी जास्त कुणी काही बोलत नाही. बलदेवने सुद्धा मला वरवर सांगितलंय की भूमी आणि आकाशला रागिनी पटवर्धनने खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे त्यांनी जे काही गुन्हे केले होते ते सगळे गुन्हे भूमीने एक एक करून बाहेर काढले. मग आता 7 वर्षांचा त्या लेटरचा आणि रागिनी पटवर्धन आणि आकाश भूमी यांचं काही कनेक्शन असू शकतं का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की चला,
मी म्हणजे इथे बलदेवकडून थोडीफार माहिती मिळवली आहे, पण आता माझा नेक्स्ट टार्गेट असणार आहे ती म्हणजे असं म्हणून तिने आता आपला नेक्स्ट टार्गेटसुद्धा ठरवलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण जरा गार्डनमध्ये फिरत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश तू रात्रभर झोपला नाही आहेस ना? तेव्हा आकाश म्हणतो, नाही ग, मी तर नाही झोपलो आहे, पण तू तरी कुठे झोपली होतीस? सारखी आपली इथे चुलबुल करत होतीस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे डोक्यामध्ये इतके सारे विचार असताना शांतपणे झोप तरी कशी लागणार आहे, सांग बरं तू. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तुला खरं सांगू का, कुणीतरी ना आपल्या बाबतीत हे सगळं मुद्दामून घडून आणते. म्हणजे जर आपल्याला खून करताना कुणी बघितलं होतं तर मग ती व्यक्ती 7 वर्ष गप्प का बसली असेल? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश मी खरंच सांगते, कुणीतरी ना आपल्याला मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतंय की रागिनी आत्या खरोखर म्हणजे मेली असेल ना, आणि ती जर जिवंत राहिली असेल तर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणते, आकाश तुला माहिती आहे ना रागिनी आत्यांना आपल्याला त्रास द्यायला किती आवडतो? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा जर आपल्या आजूबाजूला कोणी असेल तर, आणि आपल्याला माहिती नसेल तर. आणि पुन्हा इथे आकाश म्हणतो की भूमी त्यापेक्षा आपण एक काम करूया का, आपण शहानिशा करायची का, म्हणजे आपण जाऊन ती टाकी उघडून बघायचं, त्या टाकीमध्ये काही आहे की नाही ते आपल्याला दिसेल. तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही आकाश, आपण त्या टाकीकडे अजिबात जायचं नाही हां. अरे कदाचित जो माणूस आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय ना, त्या माणसाला हेच हवं असेल की आपण त्या ठिकाणी जायचं ज्या ठिकाणी आपण 7 वर्षांपूर्वी गुन्हा केला आहे. तिथे जर आपण गेलो आणि कुणी जर आपल्याला रंगेहात पकडलं तर आपण इथे सगळ्यांसमोर गुन्हेगार सिद्ध होऊ. त्यामुळे आपण ही चूक अजिबात करायची नाही आहे. अजिबात आपण त्या ठिकाणी जायचं नाही आहे, कळलं तुला? तू सुद्धा असं काही करू नकोस. खरं तर त्या माणसाची ही इच्छा असूसुद्धा शकते की आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे जिथे आपण गुन्हा केला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते, आकाश खरंच ही 7 वर्ष खूपच छान गेली आपली, पण त्यानंतर असं काही घडेल असं वाटलं नव्हतं आपल्याला. म्हणजे बघ ना, तो ब्लॅकमेल करणारा माणूस जो एक एक पुरावा घेऊन येतोय, आणि तेव्हा इथे ACP इन्स्पेक्टर हे आता आपल्याच घरामध्ये आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची सतत मनामध्ये भीती राहत असते, कळते का तुला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी तुझ्यासाठी काहीतरी आहे, चल ना मी तुला दाखवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाशने भूमीला जी इथे आता झाडं आवडतात, म्हणजे इथे फुलांची रोपटं आवडतात, ती आकाशने मागवलेली असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते, आकाश वाव, मला ही फुलं खूप आवडतात. बरं झालं तू ही रोपटं मागवलीस, मला ही हवीच होती. तेव्हा इथे आता भूमी आपल्या हाताने त्या रोपट्यांना माती टाकते. दोघेजणं मिळून पाणीसुद्धा टाकतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की भूमी कसं आहे ना, आपण दोघेजणं किती इथे एकमेकांपासून गोष्टी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या लपून राहत नाही गं. म्हणजे मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये किती गोंधळ सुरू आहे, डोक्यामध्ये किती टेन्शन्स आहेत, पण तरीसुद्धा तू माझ्याकडे बघून जी काही स्माईल करतेस ना, तीसुद्धा किती खोटी आहे ते कळतंय का मला? तू इथे मला दाखवण्याचा प्रयत्न करतेस की तू रिलॅक्स आहेस, पण तसं नाही आहे हे मला कळतंय. तुझ्या मनातली भीती मला इथपर्यंत जाणवते. माझीसुद्धा अवस्था तीच आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश मी काय करू सांग ना मग, काय करू तरी काय मी? अरे कितीही विचार केला की आपण टेन्शन घ्यायचं नाही, विचार करायचा नाही, पण शेवटीला मनातली भीती जाते का आकाश? अरे असं वाटतं की 24 तास मानेवरती कुणीतरी सुरी अशी ठेवलेली आहे. कोण कधी येऊन गळा कापेल काही सांगता येत नाही. टेन्शन आले सर्व या गोष्टींचं मला आकाश. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी अपूर्वा आलेली असते. तेव्हा अपूर्वाला मानसीला आता प्रश्न विचारायचे असतात. तिच्याकडून जास्तीत जास्त माहिती गोळा करायची असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाला बघितल्यानंतर मानसी म्हणते, अरे अपूर्वा ताई तुम्ही इथे किचनमध्ये? तेव्हा अपूर्वा म्हणते, हो ग, सहजच आले होते. तेव्हा मानसी म्हणते की अपूर्वा ताई खरं सांगू का,
मी तुम्हाला किचनमध्ये अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, का म्हणजे मी कधी किचनमध्ये येणारच नाही आहे असं वाटत होतं की काय तुम्हाला? आणि माझ्या छोट्याशा जाऊबाईंनी मला टोमणासुद्धा मारला का? तेव्हा मानसी म्हणते, नाही नाही, अजिबातच नाही. पण मला खरंच असं वाटत होतं की तुम्ही किचनमध्ये येणार नाही, पण तुम्ही आलात. म्हणून म्हणाले की मी तुम्हाला एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण तुम्हाला इतकी कामं असतात. मला वाटलं तुम्ही बिझी असाल आजसुद्धा. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, अजिबातच नाही. कामं मला आहेतच, पण आता मी या घरची सून आहे, म्हणून आज मी सुट्टी घेतली आणि आज मी घरी थांबून सगळ्यांसाठी स्वयंपाक करणार आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो का? अरे वा, तुम्हाला स्वयंपाक येतो का? तेव्हा अपूर्वा म्हणते, हो येतो ना. तेव्हा इथे मानसी म्हणते, मग सगळ्यांना खूपच जास्त आवडेल तुमच्या हातचं जेवायला. तेव्हा मानसी म्हणते, काही उरलेलं नाही आहे, बाकी सगळी तयारी मी केली आहे. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुम्ही ही कोबी चिरा. कोबी चिरून द्या मला आणि बाकीचं मी बघते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भजीसाठी कोबी हवी असते. म्हणजे कोबीपासून भजी बनवली जात असते. कारण का? तर इथे भाजीच्या ऐवजी भजी बनवताय असं जेव्हा अपूर्वा विचारते, तेव्हा मानसी म्हणते, नाही कसं आहे ना, म्हणजे आपली प्रिन्सेस आणि अथर्व हे दोघेजण कोबीची भाजी खात नाही. म्हणून मग ताईने काय केलं, आता पोटामध्ये सगळ्या भाज्या गेल्या पाहिजे म्हणून भूमिताईने सांगितले की जेव्हा कोबी असेल ना, तेव्हा कोबीची भजी बनवायची. म्हणजे सगळेजण इथे कोबीची भजी खातील आणि पोटामध्ये सुद्धा कोबी जाईल. तेव्हा प्रिन्सेससाठी आणि अथर्वसाठी ही आयडिया आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, अरे वा, म्हणजे खरंच भूमी खूप स्मार्ट आहे हां. म्हणजे खूपच हुशारीने ती सगळ्या आयडियाज करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी पटकन म्हणते की मला तर आईंनी इथे आता म्हणजे कोबीपासून पराठे कसे बनवायचे ते सुद्धा शिकवलं होतं. तेव्हा अपूर्वा आता म्हणते, आई म्हणजे? तेव्हा इथे मानसी म्हणते, आई म्हणजे रागिनी पटवर्धन, माझ्या सासूबाई. त्यांनी मला स्वयंपाक शिकवला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, मानसी तुला सगळा स्वयंपाक येतो का? तेव्हा मानसी म्हणते, हो ना, मला ताईने सगळं काही शिकवलं. तेव्हा इथे आता रागिनी पटवर्धन इथे का राहत होत्या? तेव्हा प्रेक्षकांनो आणि अपूर्वा विचारते की त्या म्हणजे सुगरण होत्या की काय? तेव्हा मानसी म्हणते, हो त्या सुगरण तर होत्या, पण त्या किचनमध्ये जास्त यायच्या नाही, कारण त्या माहेरवशीण होत्या ना. तेव्हा इथे अपूर्वा प्रश्न विचारत असते, मग त्या जर माहेरवशीण होत्या, त्या इथे येऊन का राहत होत्या? तेव्हा मानसी म्हणते, कारण आकाश जिजू आहेत ना, त्यांच्या आईवडिलांचा अपघात झाला. त्यानंतर त्या इथे येऊन राहत होत्या, कारण आकाश जिजू लहान होते आणि त्यामुळे मग आजीने रागिनी आत्यांना इथे बोलावलं बिझनेस वगैरे सांभाळायला. तेव्हा अपूर्वा म्हणते, म्हणजे रागिनी पटवर्धनने सुद्धा या घरासाठी खूप काही केलेलं दिसतंय नाही का? मग तरीसुद्धा सगळे त्यांचा इतका राग का करतात? तेव्हा मानसी म्हणते, कारण त्यांनी खूप मोठे मोठे गुन्हे केलेत ना. त्यांनी इथे आकाश जिजूंना वेडं करण्यासाठी चुकीची औषधं दिली. त्यानंतर माझ्या बहिणीला आणि आकाश जिजूंना खूप त्रास दिला. तेव्हा अपूर्वा म्हणते, हो का? पण हे सगळं त्या कशासाठी करत होत्या? तेवढ्यातच इथे मानसी म्हणते, आपल्या प्रिन्सेसच्या नाश्त्याची वेळ झाली. मी तिला विचारून येते ती काय नाश्त्यामध्ये खाणार आहे. मी आलेच हां. तेव्हा इथे अपूर्वाला तिथेच ठेवून मानसी सरळ भूमीच्या रूममध्ये येते. तेव्हा इथे भूमी आता काम करत असते. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, चला, म्हणजे आता हिच्याकडून तरी थोडीफार माहिती मिळालेली आहे. तेवढ्यातच इथे मानसी म्हणते की भूमिताई, अगं माझं तुझ्याकडे एक वेगळंच काम आहे. भूमी म्हणते, काय काम आहे? मगाशी सांगितलं ना भाजी वगैरे काय करायची आहे ते. मानसी म्हणते, ते नाही ताई, अगं मगाशी किचनमध्ये आहे ना अपूर्वा ताई आल्या होत्या आणि त्या सहज आल्यात असं मला वाटलं, पण त्यानंतर बोलता बोलता मला इथे आईंबद्दल त्यांनी विचारलं, म्हणून मी सुद्धा आईंबद्दल काही गोष्टी त्यांच्याजवळ बोलून गेले. तर त्या मला विचारायला लागल्या की त्यांनी तर या घरासाठी खूप काही केलं आहे, मग सगळेजण त्यांचा राग का करतात? मग रागिनी पटवर्धन इथे भूमी आकाशला का त्रास देत होत्या? त्या इथे का राहत होत्या? मग त्या अचानकपणे का निघून गेल्या? असे बरेचसे प्रश्न त्या मला विचारत होते. म्हणजे इथे आडून आडून ते माझ्याबरोबर इन्व्हेस्टिगेशन करत होते का? माझ्याकडून माहिती काढत होत्या. तेव्हा इथे भूमी म्हणते, जाऊ दे ना मनू, तू नको इतका विचार करू. अगं ती पोलीस आहे ना, आणि तो जमिनीचा घोटाळा आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या रागिनी आत्या इन्व्हॉल्ड आहेत ना. कदाचित त्याच्यासाठीच त्या आपल्याकडून सुद्धा माहिती गोळा करण्याचा
प्रयत्न करतायत. तू नको काळजी करू. त्याच्यात ती पोलीस आहे. तिला प्रश्न विचारायची सवय आहे ना. तू नको लक्ष देऊस. तू तुझं काम करत राहा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे खरं तर भूमीला वाईट वाटत असतं की रागिनी आता गेल्यानंतर अपूर्वा त्या घरात आली, त्यांच्या पाठीमागे हात धुवून पडायला, त्यांना त्रास द्यायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, मानसी गेल्यानंतर भूमीला धक्काच बसलेला असतो या गोष्टीचा की इथे अजूनही अपूर्वा गप्प बसलेली नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला क्लायंटने एक वेगळाच ॲड्रेस पाठवलेला असतो मीटिंगसाठी. तेव्हा आकाश म्हणतो, क्लायंटने मीटिंगसाठी हा ॲड्रेस का पाठवला आहे? त्यानंतर आकाश आपली गाडी घेऊन त्या ठिकाणी गेलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, ही तर तीच जागा आहे ज्या ठिकाणी मी आणि भूमीने रागिनी पटवर्धनला मारलं होतं. त्या जागेवरती का बरं बोलवलं असेल? हे तर तीच लोकेशन आहे. तेव्हा इथे आकाश येतो आणि तिथे आता पाण्याची जी टाकी असते ज्याच्यामध्ये रागिनीला ढकललेलं असतं, त्या टाकीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच अपूर्वा त्याचा पाठलाग करत तिथपर्यंत पोचलेली असते आणि ती मागून आकाशला आता जोरदार हाक मारते.